सज्ज होतोय विशाल पाटील. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला जातोय. अपडाऊनचा फटका आपण पाहतोय, एकदा पूर्ण करतो रुपेश पाटील आहे. चेंडूवरती येईल, उचलेल, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय रुपेश पाटील यांच्या माध्यमातून. एका धावेने श्रीगणेश करतोय, एका धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज रुपेश पाटील आणि सुजित पाटील ही जोडी आपण पाहतोय या 20 सुरई संघाच्या माध्यमातून. पुढे चेंडू यावीस मोठा फटका बेकिट करतोय. चेंडू सीमा पलीकडे षटकार. थँक्यू सो मच. सुजित पाटीलच्या बॅट मधून षटकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. खूप मोठा सामना आपण पाहतोय. एका बाजूला भिवंडी विभागातील एक बलाढ्य संघ आपण पाहतोय यावीस जय दुर्गा माता क्रिकेट संघ सुरई त्यांच्या समोर आहे. चेंज द गेम वडवली बी हा संघ आपण पाहतोय. या हंगामामध्ये अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. विशाल पाटील असतील, कमलेश पाटील असतील आणि त्यांचा संपूर्ण संघ आपण पाहतोय. या 20 ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, एकदा पूर्ण करतोय. शॉर्ट मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 8 धावा धावफलकावरती. नक्कीच ओवेची स्पर्धा जिंकली. स्वर्गीय शिवाजी शेलार स्मृती चषक जिंकलं. तसेच काल सुद्धा नवीन वडवली येते शहर प्रमुख स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. आपण पाहतोय धावबाची संधी असेल. वाईटचा इशारा येतोय. आपण पाहतोय 20 पंच रतन मानेरकर यांचा. एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 9 धावा धावफलकावरती. ICC नियम क्रमांक 22 लगावला जातोय. वाईटचा इशारा येतोय. आपण पाहतोय 20 मेन पंचांच्या भूमिकेमध्ये रतन मानेरकर आहेत, मॅन फ्रॉम पालेगाव. तसेच स्क्वेअरिकचे पंच आपण पाहतोय सचिन पाटील, मॅन फ्रॉम मांगरूळ. हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. आणि खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय निशांत पाटील आणि स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. तर स्ट्रायकर फलंदाज रुपेश पाटील सज्ज होतोय. स्ट्रायकिंग फलंदाज सुरेख चेंडू फेकला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. विकास पाटील होते शॉर्ट कव्हरला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती इन डबल फिगर मध्ये 11 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो विशाल पाटील. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतो ते स्ट्रायकर फलंदाज रुपेश पाटील. सुरेख चेंडू फेकला होता, स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता ते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती. अप्रतिम चेंडू फेकला होता गोलंदाज विशाल पाटीलने आणि 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक पॉवर प्लेचा आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय अपडाऊनचा फटका. रुपेश पाटील येतो चेंडूवरती, उचलेल, फेकेल, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती अप्रतिम सुरुवात करतोय जय दुर्गा माता क्रिकेट संघ सुरई या सामन्यामध्ये. स्वैग से करेंगे सब. स्पर्धा आपण पाहतोय आणि खूप सुंदर हे मैदान आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे मैदान आपण पाहतोय. 3 स्टँड आपण पाहतोय. प्रेक्षक कक्ष स्वर्गीय भार्गव दत्तू पाटील स्टँड आपण पाहतोय. तसेच स्वर्गीय आपण पाहतोय चंदाबाई विष्णू पाटील स्टँड आपण पाहतोय. तदनंतर स्वर्गीय सावलाराम पाटील स्टँड आपण पाहतोय. हे 3 स्टँड आपण पाहतोय. तर पहिल्या षटकांच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 12 धावा धावफलकावरती.
गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो गोलंदाज आपण पाहतोय कमलेश पाटील, बिग नेम आपण पाहतोय या टेनिस क्रिकेट विश्वातील याच्या नावावरती एक कार आहे ओवेच्या मैदानावरती. यावेळी मोठा फटका बिग हिट करतोय चेंडू सीमा पलीकडे षटकार. तू जानू मना लुटला से कंगाल केलास, तू चिनू मना लुटला से खल्लास केलास, तू Thank you. जानू मना लुटला से थँक्यू सो मच. रुपेश पाटीलने पहिल्या चेंडूवरती स्वागत केले षटकाराने गोलंदाज कमलेश पाटीलचं. पुन्हा एकदा सज्ज होतोय लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करतोय कमलेश पाटील. स्ट्राईकला पण रुपेश पाटील. सुरेख चेंडू फेकला होता उंटाचा फटका आपण पाहतोय कार्पेट ड्रॉप पाहायला मिळतोय एकदा पूर्ण करतोय. खराब क्षेत्रक्षण आपण पाहतोय 20 कल्पेश पाटील होते तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी दुसरा मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय सुरई विपक्ष चेंज द गेम वडवली बी या दोन संघांमध्ये. सुरेख चेंडू फेकला होता गुड लेन्स पडून अधिक बाउन्स होतो टेक अप होतो चेंडू आणि सरळ जाऊन यष्टिरक्षक विशाल पाटीलच्या हातामध्ये विसवतोय. दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती. अप्रतिम परफॉर्मन्स केला होता ओवेच्या मैदानावरती कमलेश पाटीलने. सुरेख चेंडू फेकला जातोय आणि फलंदाज बाद बिग विकेट रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन. तर आकाश पाटील येतोय नेट नंबर 3. एक यश मिळते वडवली 20 संघाला आणि पहिलं यश मिळते या 20 गोलंदाज कमलेश पाटीलला. अप्रतिम गोलंदाजी करतोय कमलेश. या 20 आपण पाहतोय लोड फुल्लो चेंडू फेकला होता स्क्वेअर द विकेट खेळतोय एकदा पूर्ण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अप्रतिम क्षेत्रक्षण आपण पाहतोय या 20 डीप मध्ये प्रवेशच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती. दरम्यानचा पुढे पुन्हा एकदा गोलंदाज कमलेश लेफ्ट ओव्हर द विकेटचा मार करतोय. चेंज ऑफ पेस लेन पिकअप केली खूप लवकर चेंडू सीमा पलीकडे सुजित पाटील ब्रँडेड फटका षटकार. घराला सुना गो माया मैत्र भेटलाय जुना गो आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय जुना गो. मला जाऊ दे घरात त्याला घेऊन दे घरात, मला जाऊ दे घरात त्याला घेऊन दे घरात. मला बघून तो करताय पुन्हा गो माया मैत्र भेटलाय जुना गो आया जुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय जुना गो. बारीक हो तू टबाट्या पाट्या गो खेलत हो तू दोघा जना गो खेलत हो तू दोघा जना खेलत हो तू दोघा जना गो भांडत हो तू दोघा जना गो भांडत हो तू दोघा जना. पुऱ्या करताय जोराने आया करता घरा पुऱ्या करताय जोराने आया करता घरा वेगळा आलाय तो घेऊन लुना. थँक्यू सो मच. तर दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकांचा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती सुरई संघाची बिग फाईट सामना आपण पाहतोय. चेंज द गेम वडवली बी विपक्ष सुरई या दोन संघांमध्ये अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. चेंज द गेम वडवली बी संघ नक्कीच मोठ्या मोठ्या संघांना या वर्षीच्या अंगामध्ये धक्के दिलेत. याच चेंज द गेम वडवली बी संघाने विशाल पाटीलचा संघ आपण पाहतोय. तसेच कमलेश पाटील असतील, विकास पाटील असतील, रुपेश पाटील, कल्पेश पाटील हे 3 बंधुराज आपण पाहतोय आणि विनायक पाटील नक्कीच संघनायक आहे.
आपण पाहतोय यावेळेस चेंज द गेम वडवली बी संघाचा विशाल पाटील यांचे बंधुराज सुद्धा आहेत. तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो गोलंदाज आकाश पाटील. ज्या आकाश पाटीलने कालचा दिवस गाजवला नवीन वडवलीच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना मानेरी संघाला तिथून सामना जिंकून दिला होता सेमीफायनल मध्ये. त्यानंतर अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता आणि चॅम्पियनशिप पटकावली होती. मानिवली टिटवाला या संघाला पराभूत करून ते चॅम्पियनशिप पटकावली होती. शहर प्रमुख चषकावरती आपलं नाव कोरलं होतं चेंज द गेम वडवली बी या संघाने. पहिला चेंडू आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस एक फिरकी आक्रमण आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय यावीस लेगबाईचा ICC नियम क्रमांक 23 लगावला जातोय. एकूण 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं त्यातलाच हा नियम क्रमांक आपण पाहतोय 23. पंचांसाठी नियम क्रमांक 2 लागू होतो गुणलेखकांसाठी नियम क्रमांक 3 लागू होतो परंतु या 42 नियमांमध्ये समालोचकांसाठी एकही नियम नाहीये. ऑप्टरचा फटका आपण पाहतोय एकदा पूर्ण करतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आकाश आकाश पाटील होते आपण पाहतोय. दरम्यानचा पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आकाश रिव्हर्स टीम करतोय शर्यतीचा वेध घेतला जातोय. एक चिकी सिंगल पूर्ण करतोय पण पुन्हा एकदा आपण पाहतोय रतन मानेरकर यांचा इशारा येतोय लेगबाईचा. धावसंख्या 1 ने वाटी धावसंख्या धब्बलकावरती आपण पाहतोय 30 धावा धब्बलकावरती. एक जादुई गोलंदाज आहे आपण पाहतोय 20 आकाश पाटील. फिरकी आक्रमण आपण पाहतोय चेंज द गेम वडवली बी संघाच्या माध्यमातून. सुरेश चेंडू फेकला जातोय पंचांचा इशारा येईल यावेळेस वाईटचा. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय यावेळेस आतमध्ये वळण घेतलं होतं लेग ब्रेक ऑफ ब्रेक आपण पाहतोय यावेळेस दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस आकाश पाटील मध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. दरम्यानचा पुढे चेंडू पुन्हा एकदा सुरेश चेंडू फेकला जातोय. स्ट्रॉंग अपील होती परंतु आपण पाहतोय 20 निर्धाव चेंडूची सांगता होती. अप्रतिम कामगिरी आपण पाहू शकाल या 20 यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर ब्रेन आहे तो म्हणजेच चेंज द गेम वडवली बी संघाचा विशाल पाटील. सुरेश चेंडू फेकला जातोय एक धाव पूर्ण करतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो लेगबाईचा. अवंतरच्या स्वरूपात एक धाव येते धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी होते मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आकाश पाटील. फुलटॉस चेंडू फेकला होता ऑनटॉसचा फटका आपण पाहतोय कार्पेट ड्रॉ पाहायला मिळते एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण कमलेश पाटीलचं. चांगली फेकी येते ॲक्युरेट फेकी ऑन द स्टंप पैकी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11.00 च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती सुरेश संघाची. जियो खिलाडी तर ऋतिक पाटील येतोय या अंतिम षटकामध्ये आपण पाहू शकाल. तर यापुढेचा सामना असेल नवापाडा विपक्ष उत्तर शिव. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. यापुढेचा सामना असेल नवापाडा विपक्ष उत्तर शिव. पहिल्या फेरीमधील लॉर्ड्स प्रमाणे हा दुसरा सामना असेल. फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये सीमा पलीकडे षटकार.
थँक्यू सो मच. नवपाडा संघ संगणक आणि उत्तर शिव संघ संगणक रामदास 11 उत्तर शिव विपक्षी नवपाडा असा सामना असेल. या पुढचा सामना पहिल्या फेरीमधील दुसरा सामना असेल लॉर्ड्स प्रमाणे आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असेल नवपाडा विपक्षी उत्तर शिव या दोन संघांमध्ये. तर पहिल्या चेंडूवरती षटकार फलंदाज आकाश पाटीलच्या बॅट मधून धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. पुन्हा एकदा ऋतिक पाटील सज्ज होतोय. सुरेश चेंडू फेकला होता, टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय अधिक बाउन्स घेतोय टेकअप चेंडू आणि सरळ जाऊन विशाल पाटीलच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती. राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय मांगरुळगाव एंड कडून गोलंदाज ऋतिक पाटील. सुरेश चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर इन स्विंगच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज ऋतिक पाटील. हीच तर ओळख आहे चेंज द गेम वडवली बी संघाची. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय सुरेश संघ या सामन्यामध्ये. आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती एक फायटिंग स्कोर उभा केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉसिंग नसेल याची नोंद घ्यायची आहे. फलंदाज बाद नसेल, क्रॉसिंग नसेल, निर्धाव चेंडू असेल याची नोंद घ्यायची आपण. सलगचा तिसरा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकतोय. अप्रतिम गोलंदाजी होते, लाजवाब गोलंदाजी होते या ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती दररोज षटकार मारला होता फलंदाज आकाश पाटीलने, तदनंतर कमबॅक करून देतोय या चेंज द गेम वडवली बी संघाला. सलगचे 3 चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. सरळ बॅट निकलून चेंडूला एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या ऋतिक पाटीलचा फॉलो थ्रू मध्ये. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता, भेदकता आणि नियंत्रित गोलंदाजी काय असते याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज ऋतिक पाटील. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय, भेदक मारा करताना दिसतोय गोलंदाज ऋतिक पाटील. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेश चेंडू फेकला होता, स्क्वेअर द विकेट खेळतोय. एकदा पूर्ण करतोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. कल्पेश पाटील चेंडूवरती उचलेल, फेकेल तोपर्यंत फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय सुरेश संघाला. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. मैदानावरती आपण पाहतोय सुरेश संघाने चेंज द गेम वडवली बी या संघासमोर. संघाच्या संगणकांना की नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. नवपाडा संघ संगणक आणि उत्तर शिव संघ संगणक आपण या नाणेफेकीसाठी तर 10.50च्या सरासरी प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल या चेंज द गेम वडवली बी संघाला.
तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय इथे मायक्रोमध्ये आमचे सहकारी सामाजिक मित्र नक्कीच मलंगड विभागातील एक लोकप्रिय समालोचक पालेगावचा गोड आवाज सोनू बांगर दिसली गो नवसारा वेसवची पारू दिसली गो नवसारा जाऊतल गो बंदराला गो पारू दर्याचे गेला जाऊतल गो बंदराला गो पारू दर्याचे गेला जाऊतल गो बंदराला गो पारू दर्याचे गेला जाऊतल गो बंदराला गो पारू थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच रोशन. तर या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सर्वांच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करेल. कुपणी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात जे हनुमान क्रिकेट संघ मांगरोल यांच्या मध्ये आपण पाहतो हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहतात आणि सातत्याने 4 दिवस चालणारी स्पर्धा इथे मात्र सुरू आहे. आता दिवस मेगा फायनलचा दिवस तुम्ही पाहतात. सामना तितकाच मोठा तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानावरती. दुसरा सामना तुम्ही पाहतात. पहिला सामना झाला होता पडले विपक्ष पिसवली या संघामध्ये. सामना जिंकला आपण पाहतोय गोलंदाजीच्या जोरावरती पडले संघानं आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरा मोठा सामना बिग लढत तुम्ही पाहतात वडवली बी चेंज द गेम वडवली बी विपक्ष सुरवी यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं निश्चित सुरई संघानं फलकावरती टोटल लावली गेली 42 धावा तर 43 धावांचा आव्हान दिले गेले 4 षटकांमध्ये. चेंज द गेम वडवली बी संघासमोर 10.75 ची सरासरी गाठायचे प्रति षटकामध्ये आपण पाहतोय. सामना जिंकण्यासाठी चेंज द गेम वडवली बी संघाला तर सलामी जोडी या ठिकाणी मैदानावरती येते आपण पाहतोय. वडवली बी संघाची विशाल पाटील बिग नेम विशाल पाटील आणि ऋतिक पाटील आपण पाहतोय. हे दोन फलंदाज आघाडीचे तुम्ही पाहतात वडवली बी संघाचे. याच्या नावावरती आपण पाहतोय 3 बाईक याच वर्षीच्या अंगामध्ये आपण पाहिल्या. एक बाईक आपण पाहिली शिर्डूनच्या मैदानावरती स्वर्गीय वामन शेठ चषकामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहतोय शिवाजी दादा शेलार या चषकामध्ये आपण खांबाल पाडा येथे सुद्धा एक बाईक त्याच्या नावावरती आणि नागझिरीच्या मैदानावरती एक बाईक आपण पाहिली होती विशाल पाटीलच्या नावावरती. 3 बाईक पटकून हा खेळाडू विशाल पाटील ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश पाटील बिग नेम तुम्ही पाहू शकता. सुरई संघाचा गोलंदाज पॉवर प्लेचा षटक असेल. एक षटक पॉवर प्लेचा सामना सुरू होतोय. गेम ऑन होतो पहिला चेंडू विशाल साठी अप्रतिम फटका वीरेंद्र सेवागची आठवण करून दिली होती. इथे मात्र 2 धावा एकवटल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेश केला जातोय. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या 2 धाव्याने ओपन करतोय आपण पाहतोय फलंदाज विशाल पाटील. बनबाईच्या आपण पाहतोय 43 धावा 10.75 ची सरासरी गाठायचे. सामना खूप मोठा तुम्ही पाहतात. मग या पुढचा होणारा सामना तुम्ही पाहतात नवापाडा संघ नवापाडा विपक्ष आपण पाहतोय उत्तर शिव संघ. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेल या आपण व्यासपीठावरती नाणेफेकीचं कौल करून घ्या कारण स्पर्धा खूप मोठी आणि शेवटचा दिवस आहे. 9 सामने आम्हाला स्पर्धेमध्ये तब्बल खेळवायचे आजच्या दिवसामध्ये. द विकेट हा चेंडू विशाल पाटील साठी लाईन पाहावी लागेल. ऑफिशियल पंच तुम्ही पाहतात त्या ठिकाणी मात्र रतन मानेरकर त्यांचा इशारा आला आपण पाहतो. निश्चितच त्या ठिकाणी मात्र व्हाईटचा इशारा येतोय. दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच तुम्ही पाहतात त्या ठिकाणी मात्र सचिन पाटील खूप चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून 4 दिवस सातत्याने पाहायला मिळाले आहेत. ते मात्र आपण पाहतोय फलकावरची टोटल 3 धावा. हा चेंडू पॅडनशिप करण्याचा प्रयत्न केला होता विशाल पाटील. इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी घाई दाखवतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुरेख चेंडू फेकला होता विशाल साठी गोलंदाज योगेश पाटील करणं. फलकावरची टोटल स्थगित तुम्ही पाहता. पावरपेचा ओव्हर या ठिकाणी सुरू आहे. आता बघा या ठिकाणी नवापाडा संघाचा संघनायक आणि उत्तर शिव संघाचा संघनायक. तर उत्तर शिव संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. नवापाडा संघ आपल्या संघनायकाला पाठवायचा आहे पण या उशीर करू नका प्लीज. आयटम ओद विकेट योगेश पाटील. हा चेंडू विशाल साठी अप्रतिम फटका सर्व बॅटने खेळून काढला स्क्रीन समोर. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड पास पहिला संघर्षमय चौकार येतोय वडवली बी टीम साठी विशाल पाटीलच्या बॅट मधला डीज आहे. थँक्यू सो मच विशाल पाटील इथं आगाज केला आपण पाहतोय चौकारानं. फलकावरची टोटल 4 ने पुढे सगळी 7 धावा फलकावरती. ओद विकेट हा चेंडू विशाल साठी अप्रतिम फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बिग 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 षटकार.
थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या नावाचा परिचय देत असताना आपण पाहतोय या फटक्यामध्ये, या दोन फटक्यामध्ये विशाल पाटील का वक्तव्य केलं होतं मी या फलंदाजाबद्दल. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, टाचून टाचून भरल्याने या ठिकाणी सिद्ध सुद्धा करतोय, नावाचा परिचय देतोय षटकारानं. फलकावरची टोटल 6 ने पुढे सकतीये. धाव फलकावरची धावा 13 धावा. तर बघा सूरज चौधरी नवापाड्याचे आपण या अजय या ठिकाणी मात्र आपल्याला कॉल करते. सूरज चौधरी आपण यायचंय. तर या ठिकाणी हल्ला चढवला जातोय. विशाल पाटीलच्या पाठमध्ये षटकार आलाय. ओ द विकेट योगेश. हा चेंडू वन्स अगेन इनसाइड ऑफच्या माध्यमातून खेळून गेला. इथे मात्र स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची टोटल पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो निश्चित 15 धावा. पहिल्या ओव्हरचं षटक पहिले ओव्हर त्या ठिकाणी सूर्य तुम्ही पाहता योगेश पाटील आणि 15 धावा एकवटल्या गेल्यात आतापर्यंत. 10.75 ची सरासरी गाठायची होती आणि 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. योगेश पाटील वरती हल्ला चढवला जातोय विशाल पाटीलच्या माध्यमातून. फुलटा चेंडू फेकलाय. अप्रतिम फटका. अजून एक मोठा फटका येतोय. लॉंग लेग क्षेत्र इथे मात्र क्लिअर केलं जातंय. विशाल पाटील ऑन अ फायर. डिझाईन पत्ता करतो तो पत्ता करतो थँक्यू सो मच. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतोय सुरेश संघ पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये विशाल पाटीलनं अप्रतिम फलंदाजी केली आहे. तर बघा या ठिकाणी मात्र नेक्स्ट मॅच असेल. नवापाडा संघाचा संघनायक या पण उत्तर जीव संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. नवापाडा संघ पण या आणि विनंती असेल सुरेश चौधरी आपण सुद्धा यायचंय व्यासपीठावरती. दादा या. तर विनंती आहे नवपाडा संघात संघनायक सुरेंद्र लोखंडे त्वरित यायचं नाणेफेकीसाठी, कारण की एकूण 9 सामने कव्हर करायचे आहेत. तर थँक्यू सो मच रोशन. पुन्हा एकदा बोलूया आपण मॅच कडे. नाव ऍक्टिव्ह क्रिकेट पुन्हा एकदा सामना सुरू झाला. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय पुरेपूर पॉवर प्लेचा फायदा उचलला गेला विशाल पाटीलच्या माध्यमातून. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी इथं उत्तम आपण पाहतोय विशाल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज. हा चेंडू भिरकावून दिलाय बिट विकेटच्या डोक्यावरना. लॉंग बिग वे गॉन 6 रन. तुझं परशागन तू माझी अर्ची. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये फलंदाज विशाल पाटील होता आणि या ओव्हरची सुरुवात केली आपण पाहतोय सुजित पाटीलचं स्वागत केलंय ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. षटकार दाखवला आपण पाहतोय मिड विकेटच्या डोक्यावरनं. फलकावरची टोटल खूप पुढे सरकते, वेगाने पुढे सरकते. 25 धावा फलकावरती बनवायच्यात. फक्त आपण पाहतोय 43 धावा आणि इथे मात्र आपण पाहतोय अर्धा पल्ला जवळजवळ पूर्ण केला जातोय. चेंज द गेम WB संघाच्या माध्यमातून. सुजित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऋतिक साठी आडव्या बॅटने खेळून काढलाय. पुन्हा एकदा कॅप्चर सिलेक्शन क्षेत्ररक्षक येतात, जज करतील, उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. संघाची टोटल 1 ने पुढे सरकेल. 26 धावा फलकावरती. जेव्हा आपण पाहतो या एंडनं गोलंदाजी करतात गोलंदाज तेव्हा मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. हवेची साथ इथे मात्र फलंदाजाला लाभतीये. विशाल पाटील असेल स्ट्रायकिंग वरती ओव्हर द विकेट. हा चेंडू विशालसाठी इथे मात्र नोचा इशारा आलाय. पण त्यांना इशारा आला आपण पाहतो नोचा. चेंडू पडलेला डीप राहिला होता आणि या चेंडूवरती निश्चितच फिट असेल तर नाणेफेकी झाली होती. निश्चित आपण पाहिलं उत्तर शेव आणि नवापाडा संघामध्ये तर नाणेफेकी जिंकली आणि नवापाडा संघानं. तर निर्णय कळवा आपण. नवापाडा संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या ठिकाणी मात्र फलकावरची टोटल अजून 1 ने पुढे सरकेल. 27 धावा फलकावरती. या चेंडूवरती फ्री असेल, संधी असेल विशाल पाटील साठी. हा चेंडू
मिड विकेट रिझम मध्ये खेळून काढला विशाल पाटीलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त सिंगल संधी होती विशाल साडी मध्ये इथे मात्र संधीचं सोनं करत नाहीयेत फक्त आणि फक्त सिंगल पाहायला मिळतोय फलकावरची टोटल 28 धावा फलकावरती सुजित पाटील इथे मात्र कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या टीम साठी सुरेश संघ एका बाजूला वडवली बी संघ हा चेंडू ऋतिक पाटील साठी पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये फक्त आणि फक्त सिंगल आणि डबलला आता मात्र प्राधान्य दिले जाते कारण पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा होत्या सुजित पाटीलचं स्वागत केलं होतं षटकारानं सुजित पाटील इथे मात्र कमबॅक दाखवतोय आपल्या ओव्हर मध्ये समोरचा फलंदाज तुम्ही पाहतात विशाल पाटील क्षमता गुणवत्ता आहे विशालला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत ओव्हर द विकेट हा चेंडू विशालसाठी पाहायला ब्रश करतोय इथे मात्र लेग बाईकच्या स्वरूपाने सिंगल मिळते बॅट कट होती आपण पाहतोय फलंदाज विशाल पाटील एक धाव मिळते वडवली बी संघाला एक धाव मिळते संघाची टोटल 30 धावा फलकावरती सामना जिंकण्यासाठी अद्याप गरज असेल आपण पाहतोय 13 धावेची गरज राईट आर्म ओव्हर विकेट हा चेंडू ऋतिक साठी अप्रतिम फटका चेंडू सीमा पार दणदणीत षटकार मात्र या ठिकाणी योगेश पाटील पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो योगेश पाटीलला 19 धावा खर्च केल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतो सुजित पाटील वरती सुद्धा हल्ला चढवला गेला निश्चित आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र या ओव्हरची सुरुवात झाली होती षटकारानं आणि शेवट सुद्धा एंड सुद्धा आपण पाहतो षटकाराने केला जातोय 17 धावेंचं षटक त्या ठिकाणी मात्र सुजित पाटीलने फेकला अतिशय मागणी गोलंदाजी फलकावरची टोटल इथे मात्र लागली गेली 36 धावा फलकावरती सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून त्याला षटकार येतोय फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅट मधून सामना जिंकण्यासाठी आता गरज असेल फक्त आणि फक्त 12 चेंडू आणि 7 धावेची गरज त्या ठिकाणी चेंज द गेम वडब्ल्यूबी संघाला अद्याप एक फलंदाज बाद नाहीये बघा सुरेख फलंदाजी होती आपल्या टीम साठी चेंज द गेम वडब्ल्यूबी संघाकडनं पूर्णपणे हल्ला चढवला गेला योगेश पाटील वरती सुजित पाटीलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मात्र खूप महागडा षटक फेकले गेला तर कॉल करतोय नवापाडा संघाचे सर्व खेळाडू उत्तर शिव संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठा समोर आहे आपण तिसरं षटक हा चेंडू अप्रतिम फटका नोचा इशारा येतोय नो +4 एकूण या चेंडू वरती 5 धावा विशाल पाटीलच्या बॅट मधना हा चौकार तुझं देऊल शोभतय शिर्डी नगरान र शिर्डी नगरान पालखीला नाचताना या ठिकाणी आपण पाहतोय संधी असेल फलंदाज विशालला 2 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी हा चेंडू लोवर फुटा फेकला गेला होता इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सामना इथे मात्र जवळ जिंकलाय चेंज द गेम वडब्ल्यूबी संघानं हा सामना जिंकलाय आपल्या फलंदाजी आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती डीज आहे थँक्यू सो मच सामना जिंकला या ठिकाणी आपण पाहतो चेंज द गेम